गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण 11चा टॉपिक्स जो आहे तो पाहत होतो. 11चा टॉपिक्स अँगल्स अँड मेजरमेंट्स. अँगल अँड मेजरमेंट्स हा टॉपिक आपण पाहत होतो. अँगल अँड मेजरमेंटमध्ये आपण काल अँगलचे टाइप्स पाहिले, त्याच्यानंतर आपण जे अँगलचे प्रत्येक टाइप्स पाहिले, त्यानंतर तो फर्स्ट क्वार्टरमध्ये आहे का सेकंड क्वार्टरमध्ये हेही आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला त्याच्यावरती एक्सरसाइज 1.1 आपल्याला पाहिजे. 1.1 एक्सरसाइज मध्ये आपल्याला त्याचे अँगल्स कोणते आहेत त्यानुसार आपल्याला प्रत्येक अँगल्स अनुसार त्याचे टाइप्स पाहिजे आहेत. त्याचे आपल्याला पॉइंट्स पाहिजे आहेत. पहिला एक्सरसाइज 1.1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल्स. आपल्याला काय सांगितलंय की डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल, म्हणजे दिलेले टू अँगल्स हे कोटर्मिनल आहेत का नाही पाहायचं आहे. मग कोटर्मिनल आहेत का नाही पाहण्यासाठी तुम्हाला मी काल सांगितलं होतं θ1 मायनस θ2 इज इक्वल टू 360 डिग्री. जर या दोन्हीची सबट्रॅक्शन 360 डिग्री म्हणजे स्मॉल अँगल बिगर अँगल मधून स्मॉल अँगल जर सबट्रॅक्ट केला आपण, तर त्या दोन्हीचे जर डिफरन्स 360 डिग्री आला तर देयर टू अँगल्स आर द कोटर्मिनल अँगल, किंवा 360 किंवा आपण और असं सुद्धा लिहू शकतो याला nth टाइम ऑफ nth इंटू 360 डिग्री. nth इंटू 360 डिग्री या टाइप मध्ये असेल तर त्याला आपण कोटर्मिनल अँगल्स म्हणतो. आता इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे 210 डिग्री मायनस 150 डिग्री. आता 210 डिग्री आणि मायनस 150 डिग्री हे कोटर्मिनल आहेत का हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपल्याला दोघांचं आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. आणि जर सबट्रॅक्शन केलं 210 हा मायनस 150 पेक्षा ग्रेटर आहे, मग या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 210 डिग्री मायनस 150 डिग्री इज इक्वल टू 210 डिग्री मायनस प्लस 150 डिग्री आणि इज इक्वल टू 360 डिग्री. and therefore the pairs are ही पेयर जी आहे the pair of angles is coterminal. The pair of angles are coterminal. The pairs of angles are coterminals. हे कोटर्मिनल अँगल्स आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय. सेकंड एक्झाम्पल दिलेले आपल्याला 360 मायनस 30 डिग्री. 360 मायनस 30 डिग्री. आता ही पेयर्स आता दिलेली. सेकंड पेयर आपल्याला 360 डिग्री मायनस 30 डिग्री दिलेला आहे. याचा जर विचार केला तर हे कोटर्मिनल येतील का नाही आहे, तर पहा आपल्याला दिलेलं एक्झाम्पल कोटर्मिनल आहे का पाहू आपण. म्हणजे आपल्याला 360 मायनस 30 डिग्री इज इक्वल टू 360 मायनस प्लस 30 डिग्री. दोन्हीचे आपण ऍडिशन केली तर 360 प्लस 30 किती व्हायला लागले आपल्याला 390 डिग्री व्हायला लागले. आणि इथलेच आहे 390 म्हणजे नॉट 60 मल्टिपल ऑफ 60. 30 च्या मल्टिपल मध्ये येत नाही, 360 च्या मल्टिपल मध्ये नाही आहेत किंवा 360 नाही आहे. मग याला लिहायचंय देअरफॉर द पेयर्स ऑफ अँगल्स are not coterminal. हे कोटर्मिनल नाही आहे. मग हे कोटर्मिनल का नाही आहे, कारण की यांच्या दोघांचं आपल्याला डिफरन्स जो आहे तो 390 आलेला आहे, 360 नाही आला. जर 360 च्या मल्टिपल मध्ये असेल किंवा 360 असेल तरच ते कोटर्मिनल होतात. त्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. थर्ड नंबरचा एक्झाम्पल पहा काय दिले आपल्याला मायनस 180 540 मायनस 180 540 असं आपल्याला दिलेलं मेजर्स आहे. मायनस 180 डिग्री अँड 540 डिग्री या दोघांचा आपल्याला इथे विचार करायचा की हे कोटर्मिनल आहेत का नाही आहे. मग इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची सबट्रॅक्शन. याच्यामध्ये स्मॉल कोणता बिगर कोणता आहे, मायनस 180 हा स्मॉल येऊन जाईल आणि 540 आपल्याला नंबर्स अनुसार काउंट करायचं आहे. आणि त्या दोघांचं आपण जर सबट्रॅक्शन आपण केलं तर काय येऊन जाईल मायनस. समजा तुम्ही सबट्रॅक्शन केलं तरी पहा मायनस 180
डिग्री मायनस 540 डिग्री. दोघांचं आपण सबट्रॅक्शन केलं आपण तर ते सबट्रॅक्शन मायनस काय येऊन जाईल 720 डिग्री मिळून जाईल. मायनस 720. आपण मायनस निगेटिव्ह मध्ये आला तर म्हणजे 7 कोणाच्या मल्टिपल मध्ये आलेला आहे, यांच्या मल्टिपल मध्ये व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मायनस मिळाली म्हणजे याला आपल्याला काय लिहिता आहे -2 इंटू 360 डिग्री म्हणजे 360 च्या मल्टिपल मध्ये आपल्याला मिळालेला आहे. हे पेयर्स ऑफ अँगल्स, द पेयर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. एक कोटर्मिनल आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहू. 4 नंबरचं एक्झाम्पल दिलेले आहे -405 कॉमा -675. आपल्याला दिलेला आहे -475 405 कॉमा -675 डिग्री प्लस मध्ये दिलेला आहे. -405 डिग्री आणि 675 डिग्री. आता या दोघांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे की कोटर्मिनल आहेत किंवा नाही आहेत. पण इथे आपण जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर -405 डिग्री -675 डिग्री या दोघांचे आता दोन्ही निगेटिव्ह असेल तर इथे ऍडिशन होऊन जाईल. हाय -450 मधून मायनस करायचं आपल्याला 675. आता हाय मायनस झाला आणि हाय मायनस झाला, दोन्हीचे ऍडिशन होऊन जाईल. 5 + 5 10 आले, कॅरी 1 आले, 7 + 8 झाले आणि 6 + 4 10 आले -108. आता याला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर पहा 3 च्या मल्टिपल मध्ये मांडता येते का पाहायचं आपल्याला. साइडला तुम्ही 3 ने डिवाइड करू शकता. 10 80 ला 3 ने डिवाइड केलं 3 3 जा 9, इथे राहिले 1 राहिले 8 झाले, 3 6 जा 18 म्हणजेच आपल्याला 360 म्हणजे -3 इंटू 360 मध्ये आपल्याला लिहिता येतं. म्हणजेच इथं आपल्याला लिहिता येईल देअरफॉर द पेयर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल. हे कोटर्मिनल आहे. हे पेयर्स ऑफ अँगल्स आपल्याला कोटर्मिनल मिळून जाते. त्याच्यानंतरच आपण पुढचं एक एक्झाम्पल पाहू. त्यानंतरचं पुढचा एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे 5 नंबरचं 860, 580. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे 860, 580. त्या दोघांचा आपल्याला पेयरचा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहायचं आहे. मग =80 डिग्री =860 - 580. दोन्हीचे सबट्रॅक्शन आपल्याला करून घ्यायचे आहे. 0 - 0 0 आले, 16 मायनस हा मायनस प्लस असल्यामुळे इथे आपल्याला डायरेक्ट सबट्रॅक्ट 16 - 8 आपण 16 - 8 आले आणि 7 - 5 280 आपल्याला इथे आन्सर मिळून जाईल. 280 आन्सर येत आहे म्हणजे हे आपल्याला मल्टिपल मध्ये नाही आहे. मग इट नॉट मल्टिपल ऑफ द 360, नॉट मल्टिपल ऑफ 360 च्या मल्टिपल मध्ये येत नाहीये. म्हणून देअरफॉर आपल्याला लिहिता येईल द पेयर्स ऑफ अँगल्स are not coterminals. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल आपल्याला पाहिजे 6 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला पाहिजे आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे 900, -900. 900, -900 आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता या दोघांचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर 900 मायनस 900 तर इथे काय येऊन जाईल 900 प्लस 900 मायनस मायनस आपल्या इथं मायनस दिलेलं आहे मायनस मायनस प्लस 900 झाले = 900 800 800 आपल्याला 1800 झाले. आता 1800 ला आपल्याला जर डिवाइड केला आपण 1800 ला आपण कितीने डिवाइड करायचं आपल्याला
360 आपल्याला मल्टिपल मध्ये आपल्याला करायचं आहे. त्याला आपण 360 ला आपल्याला आणण्यासाठी पहा कितीने मल्टिपल करावं लागेल 360 ला. 360 ला आपण जर 5 ने मल्टिपल केलं 5 0 0 5 6 जा 30 कॅरी किती आले 3 आले आणि 5 3 जा 15 15 प्लस 18 म्हणजे आपल्याला याला लिहिता येईल 5 इंटू 360 डिग्री मध्ये लिहिता येतं. म्हणजे therefore the pairs of angles are coterminal. याला आपल्याला कोटर्मिनल अँगल्स म्हणता येईल कारण यांचा मल्टिपल आपल्याला 360 डिग्री मध्ये आलाय. म्हणजे पहिला क्वेश्चन जो होता ते आपल्याला करायचा होता दिलेल्या पेअर जे आहेत त्या कोटर्मिनल आहेत का नाही आहे या पद्धतीने तुम्हाला कोटर्मिनल लिहायच्या. जर ते 360 च्या मल्टिपल मध्ये आल्या तर कोटर्मिनल नाहीतर कोटर्मिनल नाही. सेकंड क्वेश्चन आपल्याला पाहायचा. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजरमेंट अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. त्याचं क्वाड्रंट आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 100 - 140 डिग्री. आपल्याला x कोऑर्डिनेट काढायचा आहे. x आणि y कोऑर्डिनेट आपण इथे डिनोटेड करून घेतले. हा x कोऑर्डिनेट आहे हा y हा x y हा x डॅश आपण इथे लिहितोय तो y डॅश लिहितो. आता आपल्याला निगेटिव्ह अँगल जो करायचा म्हणजे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जावं. त्यांची तुम्हाला दिलेला जो इनिशियल आर्म आहे ऑन द पॉझिटिव्ह ऍक्सिस स्टँडर्ड पोझिशन अनुसार विचार करायचा आपल्याला. ऑन द पॉझिटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती आपल्याला इनिशियल आर्म द्यायची आहे. टर्मिनल आर्म रोटेट करायचे निगेटिव्ह म्हणल्यावरती आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये करावं लागेल. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये गेलं तर पहिला 140 म्हणजेच आपल्याला 90 डिग्री 90 डिग्रीच्या पुढे आपल्याला 180 डिग्री होऊन जाईल. त्यांच्या बिटवीन मध्ये आपल्याला अँगल्स मिळून जाईल 90 प्लस म्हणजे त्याच्या बिटवीन मध्ये आपल्याला अँगल्स मिळून जाईल. हा आपला अँगल जो आहे तो -140 डिग्रीचा असेल. म्हणजेच हा दिलेला अँगल्स -140 डिग्रीचा आहे. म्हणजेच आपल्याला दिलेली OA ही जे OA आपल्याला OB दिलेली आहे ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते टर्मिनल आर्म सेकंड क्वाड्रंट मध्ये का थर्ड क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड क्वाड्रंट मध्ये येऊन जाते. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मेजर निगेटिव्ह अँगल असल्यामुळे तो आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये अँगल्स आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल. म्हणून आपल्याला इथं 90 आला 90 च्या पुढे 180 च्या मध्ये असेल म्हणून आपलं त्याचा घेतला किती -140 आपल्याला एक अँगल्स मिळून जाईल. हा -140 अँगल जो आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला रिप्रेझेंट होणार आहे. द मेन टर्मिनल आर्म OB on the second quadrant. The terminal arm in second quadrant, third quadrant. टर्मिनल आर्म आपण इथे OA OB घेतला आपण इन थर्ड क्वाड्रंट. द आर्म आपण पाहिले टर्मिनल आर्म OB सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला म्हणता आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. ते एक्झाम्पल आहे अँगल 250 डिग्री. किती 250 डिग्रीचा अँगल्स आपल्याला काढायचा आहे 250 डिग्री. मग 250 डिग्रीचा अँगल्स आपल्याला डिनोटेट करण्यासाठी सुद्धा इथे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस आपण काढून घेतला. हा x हा y पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह म्हणजे हा काय आहे 0 90 त्यानंतर 180 आणि 180 to 70 येतो. म्हणजे इथं आपल्याला हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला अँगल्स मिळून जाईल. हा इनिशियल आर्म झाली OA आणि OB आपल्याला इथं मिळून जाईल. म्हणजे दिलेल्या थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला अँगल्स इथं आपल्याला रिप्रेझेंट होऊन जाईल. म्हणजे दे आर दिस टर्म म्हणजे त्याला त्या आपल्याला द टर्मिनल आर्म OB in third quadrant
कोणत्या क्वाड्रंट मध्ये? टर्मिनल आर्म्स OB इन द थर्ड क्वाड्रंट, मी थर्ड क्वाड्रंट मध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतरचं आपल्याला एक्झाम्पल आहे दिलेलं आहे 420 डिग्रीचा आपल्याला एक्झाम्पल आहे. मग 420 डिग्री हा सुद्धा पॉझिटिव्ह आपल्याला दिलेला आहे. एक्स ऍक्सिस काढायचा आहे, वाय ऍक्सिस काढू, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आपल्याला काढून घ्यायचे. इथेही पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये येऊन जाईल. पहा हा पूर्ण अँगल झाला तुमचा 360 प्लस 90 जर आपण केलं तर ते किती येणार आहे? 450 मिळणार आहे आपल्याला. म्हणजे जो अँगल आपल्याला काय कुठे येऊन जाईल, या प्रकारे तुम्हाला अँगल्स मिळून जाईल 420 डिग्रीचा. टोटली अँगलचा मेजर 420 डिग्री असून जाईल. म्हणजे दे आर दिस रोटेट. म्हणजेच आपल्याला इनिशियल आर्म जी आहे ती कुठे आहे? एक्स पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये. हा पूर्ण कंप्लीट राऊंड होऊन परत पुढे गेलेला आहे. म्हणजे इथे आपल्याला लिहिता येईल द टर्मिनल आर्म ओ बी, इथं आपण नाव दिलं OB इन फर्स्ट क्वाड्रंट. द टर्मिनल आर्म्स आर OB इन द फर्स्ट क्वाड्रंट. ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल. अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्यानंतर 750 चा अँगल एक्झाम्पल किती? थर्ड नंबर झालाय. 4 नंबरचा एक्झाम्पल जो आहे तो दिलेला आपल्याला किती? 750 डिग्रीचा सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. 750 चा आपण जर मेजर्स पाहिलं तर ते सुद्धा आपल्याला याच मेथडने आपल्याला काढता येईल. 750 चं सुद्धा मेजर आपल्याला ह्याच मेथडने आपल्याला काढता येईल. इथे सुद्धा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आपल्याला वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस हे दोन्ही आपण काढून घेतले, एक्स आणि वाय. यामध्ये तुम्हाला 750 डिग्रीचा म्हणजे आपल्याला फर्स्ट राऊंड कंप्लीट होऊन 360 डिग्रीचा होऊन जाईल. परत सेकंड राऊंड तुमचा कंप्लीट होऊन जाईल म्हणजे 720 डिग्री आणि त्याच्या पुढे तुम्हाला अँगल्स तयार होऊन जाईल. हा टोटली अँगलचा मेजर मिळून जाईल 750 डिग्री. इथे सुद्धा लिहिता येईल आपल्याला. इथं आपण बी घेतला आणि हा इनिशियल आर्म OA घेतला तर इथे लिहायचं आहे देअर फॉर द टर्मिनल आर्म OB in first quadrant. ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. त्याच पद्धतीने आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. आपण नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे 945 डिग्री. हे आपण 5 नंबरचं एक्झाम्पल घेतलं. 945 डिग्री म्हणजे वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस आपण काढून घेतला. यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर किती? हा इनिशियल आर्म आपण घेतली OA आणि त्यानंतर टर्मिनल आर्मचे राऊंड्स आपल्याला काढावे लागतील. हा पूर्ण 360 डिग्री, त्यानंतर परत 270 डिग्री, त्यात 90 डिग्री प्लस ऍड केले आपण 270 प्लस 90 तर 810 येऊन जाईल. 810 प्लस 90 केले तर आपल्याला किती मिळून जाईल? 900 डिग्री मिळून जाईल आणि 900 डिग्री इथे येऊन जाईल. त्याच्या पुढे आपल्याला 45 डिग्रीचा म्हणजे आपल्याला इथे अँगल्स मिळून जाईल. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? OB आपण घेतला म्हणजे 3 आपल्याला 2 पॉइंट कंप्लीट मारून आपल्याला हाफ राऊंड येऊन पुढे आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये मिळून जाईल. इथे सुद्धा लिहिता येईल द टर्मिनल आर्म OB in third quadrant मध्ये असेल. त्यानंतरचा पुढचा जो अँगल आपण घेतला 1120 चा जर विचार केला आपण तर 1120 सुद्धा आपण पाहिलंय. तर 6 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहू 1120. आता 1120 साठी आपल्याला राऊंड किती घ्यावा लागतील पहा. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपण काढून घेतला. यामध्ये जर राऊंडचा विचार केला आपल्याला तर किती राऊंड्स मार लागतील पहा. हा फर्स्ट राऊंड कंप्लीट झाला 360 डिग्री, 270 डिग्री आणि त्याच्यानंतर 1000 आपल्याला 1080 डिग्री होऊन जाईल आणि त्यामध्ये 90 मिळवले आपण. 100 किती 80 1080 मध्ये 90 जर आपण ऍड केले, 8 + 9 = 70 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 = 180. 180 + 90 =
आणि हा काय येऊन जाईल 70 आणि कॅरी वन आले 170 म्हणजे आपल्याला येणारा अँगल जो आहे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला राहून जाईल. म्हणजेच 1120 अँगल हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्याला मिळून जाईल. म्हणजे जिथं लिहिता येईल देअरफॉर द टर्मिनल आर्म OB OA आणि OB आपण पाहिली OB इन फर्स्ट क्वाड्रंट ही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. तिथून पुढचे जे एक्झाम्पल आहेत 80 330 500 आणि -120. आपण जर मायनस समजायचं 80 चा आपण अँगल घेतला. एक एक्झाम्पल आपण शेवटचं एक्झाम्पल पाहू. 7 नंबरचा एक्झाम्पल आपण घेतला ज्यामध्ये -80 चा आपण एक्झाम्पल घेतला. त्याच्यानुसार आपण पाहिलं तर -80 म्हणले ते आपल्याला फर्स्ट कोणत्या निगेटिव्ह आपल्याला लावावं लागेल. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपल्याला काय करावं लागेल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जावं लागेल. हा OA आणि इथं आपल्याला टर्मिनल आर्म आपल्याला काढावं लागेल. म्हणजे हा जो अँगल आहे तो आपल्याला 80 डिग्रीचा अँगल मिळून जाईल. 80 डिग्रीचा अँगल सा म्हणजे इथं द टर्मिनल आर्म -180 द टर्मिनल आर्म OB इन फोर्थ क्वाड्रंट आपल्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, फिगर ड्रॉ करायचे, त्यानुसार अँगल आपल्याला डिनोटेड करायचे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. या पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतात. बाकीचे एक्झाम्पल आपलं नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू.